कृष्णा काय महाराज आहे, अरे अख्ख्या गावाचं बाड सांगितलंय महाराजानं. भगवान म्हणले चटच बाड त्याला माहिती. चला म्हणले जेवायला. संध्याकाळी भगवान आले महाराजाला म्हणले महाराज आता तुम्ही उद्या जेवायला येणार, पण सुभद्रा मुक्कामाला राहून तुम्हाला घेऊन जायची. ते म्हणले इतक्या बायात सुभद्रा कशी ओळखायची. या पंढरपुरातल्यानंच महाराजाच्या कानात संध्याकाळी सांगितलं, तू म्हणणं मला लग्न झालेल्या बाईच्या आजचा स्वयंपाक जमत नाही. नवल केवढे केवढ्या. हो. सकाळी दादा 4 वाजता आले, म्हणले महाराज स्वयंपाक बरोबर 11ला होईल. म्हणले बलरामजी ऐका, त्याबद्दल काही दुमत नाही, आमचा नियम आहे, आम्ही लग्न झालेल्या बाईच्या हातचं खात नाहीत. गावात येताना मला लग्न झालेली बाई दिसलीच नाही पाहिजे. अरे बापरे, दौंडीच पिटिली. ऐका हो ऐका, आपल्या गावातले महाराज बलराम दादाच्या वाड्यावर येणार आहेत, कृपा एकाय बाईनं रस्त्याला यायचं नाही. बायका भावनिक असतात आपल्या, कोमल अंतकरण आहे आपल्या स्त्रीचं, लवकर कोमल पाकळतंय. सगळ्या बाया आपल्या घरानं कुलप लावून, आणि ज्या पोरीचे लग्न राहिले त्या तितक्या 200-400 बलराम दादाच्या वाड्यावर स्वयंपाकाला आले. महाराज बसते जेवायला. आता तिथं लय उत आला ना खलीवर. भगवंतानं सांगितलं, मांडीला असा चिमटा घेतला महाराज, याच्यातली सुभद्रा. ते म्हणलं लहानपणी पाहिली कशी ओळखू बाप. लागलीच आवाज दिला भगवंतानी, सुभद्रा ताई कडी घेऊन ये बरं. तर कडीचं पातेला अशा पोरीच्या हातात होतं, ती पाहती कवाडाकडून चलती भिताडाकडं. अर्जुन म्हणला ही काय सुभद्रा. नाही म्हणले ही नाही, ही नाही म्हणले सुभद्रा. पापड घेऊन ये बरं. तर पापड घेऊन दुसरीच पोरगी आली, तिला इशिक बायानं साडी नेसली, सुतळी बांधू बांधूच. हो, साड्या आता लय जणीला नेसता येणार ना. त्या ब्युटी पार्लरवाली बाई आणायली नवरी दाखवायची म्हणल्यावर साडी नेसवायला. हो, कालांतरानं साड्या उडूनच जातात का काय माहित, काय काय कळलं. हो, दादा म्हणले ताई खीर घेऊन ये ग. खऱ्या सुभद्रेच्या हातात खीर होती. भगवंताने महाराजाच्या बाजूलाच बसली, मांडीला खुनीला म्हणले ही सुभद्रा आहे. खऱ्या सुभद्रेचं रूप पाहिल्यावर महाराज भजे कानात घालू लागले. हो, कडी अंगाला लावू लागले, चपात्या अशा फेकू लागले. हो, पापड डोसक्यावर फोडू लागले. दादा म्हणले महाराज यायला कंदमुळं खायची सवय, म्हणले यायला पुरणपोळ्या जमत्यातोय, तुम्हाला म्हणलं होतं मंदिरात जेव घाला तर. आणि मग तितकं बोलता बोलता चिमटा घेतला. अरे दम धरणं तुला न्याची, पण थांब न दर्शक. बाजूलाच होतं बसलेलं. म्हणले आजचे दिवस महाराजाला मुक्कामाला राहू द्या. भगवान म्हणले दादा हे असे अपरिचित महाराज मुक्कामाला नको. काय कळतं म्हणे तुला, राहू दे मुक्कामाला. आपल्या आईला आजच्या दिवस घरी येतात, राहू द्या म्हणजे शेजाऱ्याची. तर महाराजाला रात्रभर चहा पाणी काय दूध गीत सुभद्रा देईन. रातच्या 11ला महाराज खोकलं. डॉक्टर साहेब दूध घेऊन आल्या, दूध पेलं. सुभद्रा खांद्यावर घेतली, सना आकाश मार्गाने महाराज काय. सकाळी दादा उठले, गडी गुडी उठले सगळे. दुधाच्या गुंड्या 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 लय मोठ्या गाई होत्या. 4-2 गुंड्या कमी पडल्या. ए सुभद्रा दुधाच्या चरव्या घेऊन ये बरं. आता 2-4 बाऱ्या दादा म्हणले, पण सुभद्रा आवाजच देईन. कृष्णा पोरगी काय करायली पाय रे, हे ताई गुंड्या जाणी ना. भगवान म्हणले आधी बैठकीतला महाराज बघावं आहे का ते. दादा म्हणले ते ना तो पलंगा सगळं नेलं रे. ते म्हणले पलंग नेला म्हणल्यावर सुभद्रा कुठ ठेवली. सुभद्राही नेली. अख्खी द्वारका रडायली. काय महाराज असतील, काय महाराज असतील, काय महाराज असतील. सगळे रडत होते आणि हे बाजूला तोंड करून हसत होतं. कोणतं, पंढरपुरातलं. लय हुशार. देवकी माता रडत असताना मात्र सहन झालं नाही. देवाशी गालातली गालात हसले. देवकी आई साहेब म्हणले कृष्णा बाई तुला काय वाटतं का रे, तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं बाईला म्या, आणि एका महाराजानं उचलून नेलं. काय तू हसू. तू म्हणला मुकाड्या बस. ते महाराज अर्जुन होता. आणि बाईन मला का ते म्हणला एक कराळ काढू नकोस तू, तू रडताना पा वाटत नाही म्हणून मी तुला सांगायला. म्हणला असं येड्यावानी काऊन करायली. ते म्हणले आता कसं रडू येईन. म्हणला दादा इचकून टाकतील ना, झेंडू बाम लाव म्हणला, पण रडच. समोर गेल्यावर महाराज आमच्या सुभद्रा आई साहेबांनी सांगितलं आबा मान महाराजाला ओपतं का. त्यानं टाकली दाढी काढून, जाटा काढून, ते फेडून कपडे घातले. तुम्ही तर अर्जुन आहेत. ते म्हणला हे सगळे नाटकं तू या लहान्या भावाचे. मला काय महाराष्ट्रात पोरी नव्हत्या का. हा
ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही त्याचे लग्न व्हाले पहिले, आता नाही बरं. आता नाही, आता लय बायडाटी टाकू टाकू बेजार आहेत. ते मोबाईल कदरली बायडाटी पाहू पाहू पोट्याची तरी त्याला मेळ लागन. नाही तर मागच्या 20 वर्षापूर्वी एक जण 50 पाहत होता. हो, आमच्या इथे एका पोरानं 130 पाहिल्या. हो, आणि मग एक पोरगी पास केली तर ते पोरीची माय म्हणली याला नाही द्यायची. पोरीचा बाप म्हणला येडीस का काय, 50 पोरानं आपली पोरगी पाहिली आणि याला काऊन नाही द्यायची. ती म्हणली सगळ्यात आधी मलाच पाहायला आलतंय. आता पोरीचे बाप इतके हुशार झालेत. तुमचा खजिना किती सुंदर असला तर काय काय करतो हे बघतेत आधी. हो, इडे नाहीत कोणाला द्यायला लोक. आता काळ बदललाय जरसा. हिशोबात राहा खजिन्याने जरा. जयच लग्न राहिले ते बाशिंग गिशिंग बांधलं घरी आले. दादाच दर्शन घेतलं. कोण अर्जुना सुभद्रे सोबत लग्न. ते म्हणले तुमच्या बहिणीला विचारा, मला कशाला विचारता. आणि तिकडं दुर्योधनाला खबर लागली एका महाराजानं सुभद्रा पळून नेली. ते म्हणला काय व नशीब आपलं फोटो, देवाची बहीण आपल्याला भेटली नाही एका महाराजांनी नेली. आणि मग सुभद्रेने सांगितलं दादा त्या महाराजानं मला पळून नेलं तीर्थावर, हे भेटले मी रडू लागले. याने विचारलं तू कोण आहेस तर मी सांगितलं बलराम दादाची बहीण आहे. तेव्हा याने त्या महाराजाला रट्टी दिली. दादा म्हणले त्याचा जीव घ्यायला पाहिजे होता. आणि कोणता होता महाराज. भगवान म्हणले दादा या बा असे कोणते महाराज घरी आणायचे नाही. तुम्हाला नाही म्हणत होतो, तुम्हाला लय नाद आहे. कोणते महाराज घरी आणायचा, असे आणले नाही पाहिजे कोणी महाराज घरी. आणले यानंच. आणि मग दुर्योधनाला सांगितलं अर्जुनाला सुभद्रा गौसरी. ते म्हणला जाऊ देवा मला नका का भेटणं, पण आमच्या भावाला भेटली का दिलीत ना मुद्दाम. आणि त्याची सोयरीक मोडून जर आबा दिली असती ते खाऊ देत होता केला भाकरी. अद्याप नाही. याला म्हणायचं राजकारण. भारतात 1 नंबरचा राजकारणी कृष्ण होता. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला 1 नंबरचा. कल्पना करा, कोणालाच पत्ता नाही. आईला नाही, बापाला नाही, भावाला नाही, द्वारकेतल्या कोणाच व्यक्तीला नाही. लग्न कोणासोबत करायचं नवरीला सुद्धा पत्ता नाही. फक्त नवरदेवाला नवरीच्या भावाला. हे जीवनातलं त्याच्या नवलच आहे. कंसाला गंध लावण्यासाठी एक बाई जात होती. कल्याण बापू बाई गंध लावायची. तिच्या करंगळी पसल्या बोटात ताकद होती साहेब. टकले साहेब. पण ती बाई होती 32 जाग्या वाकलेली. आबा द्वापार युगात एका दशमस्कंदात असं चरित्र आलं श्रीमद भागवतात की तिला जर संध्याकाळी एखाद्या माणसानं पाहिलं की माणूस जाग्यावरच मरत होता. रूपराशी ही न कळा इतकी दिसायला हीन होती. 32 जाग्या वाकलेली. 8 जाग्यावर वाकलेला एक मुलगा होता. तो कहुळ नावाच्या महाराजांचा मुलगा होता. कहुळ महाराजांचा. त्याचं नाव होतं अष्टवक्र.
बाकी 4 जागेवर, 3 जागेवर, 7 जागेवर, 9 जागेवर वाकलेली काही लोक ठराविक होते, वाचीचा पुराणात कधी कधी. पण 32 जागेवर वाकलेली एकच बाई ती कुब्जा. आणि तिच्या करंगळी पसल्या बोटात अशी ताकद होती, तिनं कंसाला गंध लावला की त्याला झोप लागत होती. झोप कोणाला येत नाही माहितीये का? 2 गोष्टीनं झोप येत नाही. ज्याचं दुखतंय त्याला झोप येत नाही एक, आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप येत नाही 2. ज्याला परद्वेषी म्हणतात, परद्वेषी. ज्याचं दुखतंय, दाढ दुखायली, डोळा दुखायला, कान दुखायला, पाठ दुखायली, पोट दुखायली, पाय दुखायलाय, याला औषध आहे. पण दुसऱ्याचं खपत नाही याला जगात डॉक्टरच नाही. याला परद्वेषी म्हणते, परद्वेषी. पर म्हणजे दुसरा, द्वेष म्हणजे सल. कंस हा परद्वेषी होता. कंसाला कधीच खपत नव्हतं, म्हणून कंसाला झोप लागत नव्हती. पण हिला तो ताकद भेटली होती त्या बोटामध्ये. काय पुण्य केलं असेल तो मागचा जन्म हीच का तिचा? तिनं गंध लावला की त्याला झोप लागत होती, म्हणून कंसानं तिला एक पदवी दिली ती. त्या पदवीचं नाव होतं राजदासी. हो, राजदासी पदवी भेटली की राजदासी 2च बायकांना आवाजाव बोलती, एक प्रधानाच्या आणि एक राजाच्या. बाकी सगळ्या बायकांना ती आरुतुर बोलत होती, इतकी रोगील होती राजदासी. तिचं नाव कुब्जा. नवल केवढे केवढे सांगतोय. एके दिवशी कंसाला सांगितलं, राजा एक बोलू का म्हणे तुम्हाला? 4थं उदाहरण आहे का 5वं? 4थं. तुम्ही आतापर्यंत नाना प्रकारचे औषध घेतले पण तुम्हाला झोप लागत नाही. प्रल्हाद बुवा, पण मी तुम्हाला गंध लावल्यावर तुम्हाला झोप लागती. माझं काही महत्व आहे का नाही? अरे तुझं महत्व आहे म्हणून तुला राजदासी पदवी दिली ना, हे सगळं ठीक झालं. पण मी 32 जाग्यावर वाकलेली, माझं एखादं वाकलेलं बोट तर सरळ करा ना. त्यावेळेला जेसीबी नव्हत्या. कंस म्हणला, बाई सगळे राजवैद्य आणून थकून गेले, तुला जर असं खाली टाकलं आणि तुझ्या अंगावर जेसीबी घातली तरी तुझी हाडं नीट होत नाहीत, इतके वाकलेले आहेत. हे माझ्या इलाजाच्या पलीकडचा तुझा आजार आहे, काही डोकं लावू नकोस, तुला राजदासी पदवी देऊन टाकली. नाना प्रकारचे वैद्य थकले, गुण नाही. पण एके दिवशी पंढरपुरातला मालक, 8व्या अवतारातला जगाचा बाप 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. नंतर आक्रोड नावाची व्यक्ती घेण्यासाठी आली. त्या रथात जगाचा बाप बसला, मथुरेत प्रवेश केला. मथुरेत प्रवेश केल्याच्या नंतर एका व्यक्तीला मारलं. पहिले एका व्यक्तीला मारलं, तो रजक होता, कपडे धुणारा. 7व्या अवतारात ज्यानं सीतेची चेष्टा केली, त्याच कुळात उत्पन्न झालेला हा पुढे त्याला यमुनेच्या तीरावर मारलं. त्याच्याकडून कपडे घेतले आणि ते कपडे घेतल्याच्या नंतर एक शिंपी भेटला. कबीरजी त्याला दर्जी म्हणतात हिंदी भाषेमध्ये. गज कैचिले दर्जी आया, कपडे थे कुछ ढिले ढाले, मन चाहे ओ तन पैनावे, जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय. ते कपड्याचं गाठोडं आणलं आणि त्या शिंप्याच्या घरी टाकलं. त्या शिंप्यानं टकले साहेब या दोघांकडे बघितलं. गज कैचिले, कात्री गज घेतली, माप घेतलं आणि दोघायला कपडे शिवले. दादानं सांगितलं, कन्हैया, ज्या शिंप्याने आपल्याला कपडे शिवले, आहेर केलाय मथुरेत आल्यावर, यांना द्यायचं काय? दादानं त्या शिंप्याच्या डोक्यावर हात ठेवला, आबान आशीर्वाद दिला, तुझ्या कुळात असा साधू जन्मल, असा साधू जन्मल की मी त्याच्या हातानं दूध पिईन आणि जेवण. म्हणून शिंप्याच्या कुळात संत शिरोमणी नामदेवराय जन्माला आले. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. वंश पुण्य. प्रत्येक क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर वंशाचं पुण्य लागतं टोकले साहेब, परिसराचं पुण्य लागतं, ग्रामदेवतेचं पुण्य लागतंय, भूमीचं पुण्य लागतं, वाडवडिलांचं पुण्य लागतंय. त्याच्याशिवाय माणूस मोठा होत नसतो. आध्यात्मिक क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर सरस्वतीची कृपा लागते. सरस्वतीची कृपा झाली रे झाली
की लक्ष्मी सरस्वतीला म्हणती त्याच्या घरी जाय. सरळ सांगते दादा महाराज. लक्ष्मी काय म्हणते, सरस्वती काय म्हणते लक्ष्मीला, तो अत्यंत गोड परमार्थिक आहे, त्याच्या घरी जाय. पण त्यानं का परमार्थाचे नियम मोडले की सरस्वती लक्ष्मीला म्हणती त्याचा सोपडा साफ करूनच वापसी. हा, लक्ष्मी स्वतंत्र नाही बरं. लक्ष्मी कोणाच्या तरी ताब्यात आहे. लक्ष्मी मनाने येत नाही. हो, ह्या लक्ष्मीच्या पिरियडमध्ये एकूण एकीला उष्ण पीठ देत नाहीत म्हणजे पिठात लक्ष्मी जाते. कशी जाईन तशी, इतकी येडी आहे का ती कोणाच्या घरी जायला. काही काय बाया तर इतकी अंधश्रद्धाळू. आमच्या पोरायची माई एके दिवशी मला बाथरूमला जाऊ देणे गेली गाठी मारल्याशिवाय. त्या पहाट गाठी मारतात ना लक्ष्मीच्या, आणि गाठी मारल्या मग आता जा म्हणलं काऊन, हा गाठी मारल्याशिवाय संडासला जात नसते. मी म्हणलं डोकं खराब झालं कर तू. लक्ष्मी येडी आहे का कुठे बी जायला, कशी जाईन. अशी जर लक्ष्मी आली असती तर मी 4 दिवसात कीर्तनाला गेलोच नसतो. कोणाच्या कापसाचे बोंड तोड घरी नाही, एखाद्याच्या मकाचे 2-3 कणस मोड घरी नाही, 2-4 मोसंब्या घरी नाही. पठ्याच्याच घरी लक्ष्मी आली असती ना. लक्ष्मी येतच नसती. भाग्याची निवडशे, उद्यमाचे, संपत्ती तापेशे घर रे. अन्न मान धन इंद्राची कृपा झाली की पक्वाद वाजिता येतो, गंधर्वाची कृपा झाली की गायन करता येतं, सरस्वतीची कृपा झाली की बोलता येते, धन्वंतरीची कृपा झाली की डॉक्टर होता येते. झालं ना पोरग तुमचा आबा. विठ्ठला विठ्ठला शास्त्र आहे त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब. जगाचा मालक कपडे शिवले शिंप्यानं, नामदेवाच्या कुळात अवतार घेतला. काय मोठी ताकद. पुढे बघा, एक व्यक्ती हार घालायला चालला दादाबा. त्या व्यक्तीचं नाव होतं सुदामा माळी. सुदामा नावाचा माळी. तो कंसाला हार घालीत होता. त्याला खरं तर कंस आवडत नव्हता, पण बळीवीर शक्ती बोलू नये, मोठ्या माणसाच्या विरोधात जाता येत नसतं. काही काही गोष्टीला पदाला प्रणाम करावा लागत असतो. प्रणाम करावा लागत असतो पदाला. आमच्या गावाला जेवढे तलाठी आले साहेब, ग्रामसेवक आहेत का तलाठी? ग्रामसेवक आहेत ना. जाऊ दे, तुमचं नाहीच कित मग. तलाठी. आमचं दुकान म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे बरं का. ज्याच्या अंगाला शर्ट येईन त्यानं घालायचं. मी काय कोणाला शिवून आणलं नाही. पदाला नमस्कार करायचा असतो. सुदामा नावाच्या माळ्याला कंस आवडतच नव्हता, पण राजा आहे ना, यया नरावासी राजा, तो ईशेशी बुद्धी जाण माझा. कारण राजाश्रय असल्याशिवाय राजा होता येत नसते, त्याला मानावंच लागते. आमच्या गावाला तलाठी आला की ते पिणारच याचा. हो, मी त्याला हात जोडून साहेब म्हणलं. हे मला म्हणलं त्याला का चालता येईन, साहेब कसं काय म्हणले. अरे मी म्हणलं तो कसा असू द्या, त्याच्या संसाराला वाईट असेल, पण त्यानं सही केल्याशिवाय आपली 7-12 बँकेत चलत नाही. त्याच्या पदाला नमस्कार. सुदामा नावाच्या माळ्याला कंस आवडत नव्हता, पण राजाचा राजा होता ना, तो मथुरेचा राजा होता, म्हणून हार घालायला जात होता. पण जाता जाता रस्त्यामध्ये रथ दिसला. त्या रथामध्ये
भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामजी दिसले. अकुराला सांगितलं प्रणाम महाराज, या दोघांना हार घालायचे. बलराम दादाला आणि कृष्णाला हार घातला. दादानं सांगितलं का नाही काय द्यायचं या सुदामा माळ्याला. कल्याण बापू जगाच्या मालकानं सुदामा माळ्याच्या डोक्यावर द्वापारयुगात हात टेकला आणि असा आशीर्वाद दिला, तुझ्या कुळात असा साधू जन्मल, तो साधू माझ्याकडे येणार नाही, मी त्याच्या भेटी करता जाईल. द्वापार युगात एका माळ्यानं हार घातला. द्वापार युगात तर कलियुगामध्ये त्या कुळामध्ये माळ्याच्या कुळामध्ये असा साधू जन्माला आला, तो साधू देवाकडे नाही गेला, देव त्या साधूकडे आला. त्या व्यक्तीचं नाव आहे सावता माळी. धन्य ते आरण रत्नाची रत्नाची कृष्णा काय महाराज आहे. अरे अख्ख्या गावाचं बाळ सांगितलंय महाराजानं. भगवान म्हणले चटच बाळ त्याला माहिती. चला म्हणले जेवायला. संध्याकाळी भगवान आले महाराजाला म्हणले महाराज आता तुम्ही उद्या जेवायला येणार, पण सुभद्रा मुक्कामाला राहून तुम्हाला घेऊन जायची. ते म्हणले इतक्या बायात सुभद्रा कशी ओळखायची. या पंढरपुरातल्यानंच महाराजाच्या कानात संध्याकाळी सांगितलं, तू म्हणणं मला लग्न झालेल्या बाईच्या आजचा स्वयंपाक जमत नाही. नवल केवढे केवढ्या. हो सकाळी दादा 4 वाजता आले. म्हणले महाराज स्वयंपाक बरोबर 11ला होईल. म्हणले बलरामजी ऐका, त्याबद्दल काही दुमत नाही, आमचा नियम आहे, आम्ही लग्न झालेल्या बाईच्या आजचं खात नाहीत. गावात येताना मला लग्न झालेली बाई दिसलीच नाही पाहिजे. अरे बापरे, दौंडीच पिटील. ऐका हो ऐका, आपल्या गावातले महाराज बलराम दादाच्या वाड्यावर येणार आहेत, कृपा एकाय बाईनं रस्त्याला यायचं नाही. बायका भावनिक असतात, आपल्या कोमल अंतकरण आहे आपल्या स्त्रीचं, लवकर कोमल पाकळतंय. सगळ्या बाया आपल्या घराने कुलप लावून, आणि ज्या पोरीचे लग्न राहिले त्या तितक्या 200-400 बलराम दादाच्या वाड्यावर स्वयंपाकाला आले. महाराज बसते जेवायला. आता तिथं लय उत आला ना खलीवर. भगवंतानं सांगितलं, मांडीला असा चिमटा घेतला महाराज, याच्यातली सुभद्रा. ते म्हणलं लहानपणी पाहिली, कशी ओळखू गप. लागलीच आवाज दिला भगवंतानी, सुभद्रा ताई कडी घेऊन ये बरं. तर कडीचं पातेला अशा पोरीच्या हातात होतं. ती पाहती कवाडाकडून चलती भिताडाकडं. अर्जुन म्हणला ही काय सुभद्रा. नाही म्हणले ही नाही.
ही नाही म्हणले सुभद्रा. पापड घेऊन ये बरं. तर पापड घेऊन दुसरीच पोरगी आली, तिला इशिक बायानं साडी नेसली, सुतळी बांधू बांधूच. हो, साड्या आता लय जणीला नेसता येणार ना. त्या ब्युटी पार्लरवाली बाई आणायली नवरी दाखवायची म्हणल्यावर साडी नेसवायला. हो, कालांतरानं साड्या उडूनच जातात का काय माहित, काय काय कळलं. हो, दादा म्हणले ताई खीर घेऊन ये ग. खऱ्या सुभद्रेच्या हातात खीर होती. भगवंताने महाराजाच्या बाजूलाच बसली, मांडीला खुनीला म्हणले ही सुभद्रा आहे. खऱ्या सुभद्रेचं रूप पाहिल्यावर महाराज भजे कानात घालू लागले. हो, कडी अंगाला लावू लागले, चपात्या अशा फेकू लागले. हो, पापड डोसक्यावर फोडू लागले. दादा म्हणले महाराज यायला कंदमुळं खाची सव म्हणले, यायला पुरणपोळ्या जमत्यातोय. तुम्हाला म्हणलं होतं मंदिरात जीव घाला तर. आणि मग तितकं बोलता बोलता चिमटा घेतला. अरे दम धर न, तुला न्याची पण थांब न दर्शक. बाजूलाच होतं बसलेलं. म्हणले आजचे दिवस महाराजाला मुक्कामाला राहू द्या. भगवान म्हणले दादा हे असे अपरिचित महाराज मुक्कामाला नको. काय कळतं म्हणे तुला, राहू दे मुक्कामाला. आपल्या आईला आजच्या दिवस घरी येतात, राहू द्या म्हणजे शेजाऱ्याची. तर महाराजाला रात्रभर चहा पाणी काय दूध गीत सुभद्रा देईन. रातच्या 11ला महाराज खोकलं. डॉक्टर साहेब दूध घेऊन आल्या, दूध पेलं. सुभद्रा खांद्यावर घेतली, सना आकाश मार्गाने महाराज काय. सकाळी दादा उठले, गडी गुडी उठले सगळे. दुधाच्या गुंड्या 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 लय मोठे गाई होते. 4-2 गुंड्या कमी पडे. ए सुभद्रा दुधाच्या चरव्या घेऊन ये बरं. आता 2-4 बाऱ्या दादा म्हणले, पण सुभद्रा आवाजच देईन. कृष्णा पोरगी काय करायली पाय रे, हे ताई गुंड्या जाणी ना. भगवान म्हणले आधी बैठकीतला महाराज बघा भाऊ आहे का ते. दादा म्हणले ते ना तो पलंगा सगट नेलं रे. ते म्हणले पलंग नेला म्हणल्या सुभद्रा कुठली. सुभद्रा आहे नेली. अख्खी द्वारका रडायली. काय महाराज असतील, काय महाराज असतील, काय महाराज असतील. सगळे रडत होते आणि हे बाजूला तोंड करून हसत होतं. कोणतं? पंढरपुरातलं. लय हुशार. देवकी माता रडत असताना मात्र सहन झालं नाही. देवाशी गालातली गालात हसले. देवकी आई साहेब म्हणले कृष्णा बाई तुला काय वाटतं का रे, तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं बाईला म्या आणि एका महाराजानं उचलून नेलं. काय तू हसू. म्हणला मुकाडे बस. ते महाराज अर्जुन होता आणि बाईन मला का ते म्हणला एक कराळ काढू नकोस तू. तू रडताना पहा वाटत नाही म्हणून मी तुला सांगायला. म्हणला असं येड्यावानी काऊन करायली. ती म्हणली आता कसं रडू येईन. म्हणला दादा इचकून टाकतील ना, झेंडू बाम लाव म्हणला, पण रडच. समोर गेल्यावर महाराज आमच्या सुभद्रा आई साहेबांनी सांगितलं आबा महाराजाला ओपतं का. त्यानं टाकली दाढी काढून, जाटा काढून, ते फेडून कोपडे घातले. तुम्ही तर अर्जुन आहेत. ते म्हणला हे सगळे नाटकं तू या लहान्या भावाची. मला काय महाराष्ट्रात पोरी नव्हत्या का. हा, ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही त्याचे लग्न व्हाले पहिले. आता नाही बरं. आता नाही. आता लय बायडाटी टाकू टाकू बेजार आहेत. ते मोबाईल कदरली बायडाटी पाहू पाहू पोट्याची तरी त्याला मेळ लागन. नाही तर मागच्या 20 वर्षापूर्वी एक जण 50 पाहत होता. हो, आमच्या इथं एका पोरानं 130 पाहिल्या. हो, आणि मग एक पोरगी पास केली. तर ते पोरीची माय म्हणली याला नाही द्यायची. पोरीचा बाप म्हणला येडीस का काय, 50 पोरानं आपली पोरगी पाहिली आणि याला काऊन नाही द्यायची. ती म्हणली सगळ्यात आधी मलाच पाहायला आलतंय. आता पोरीचे बाप इतके हुशार झालेत. तुमचा खजिना किती सुंदर असला तर काय काय करतो हे बघतेत आधी. हो, इडे नाहीत कोणाला द्यायला लोक. आता काळ बदललाय जरसा. हिशोबात राहा खजिन्याने जरा. जय जयच लग्न राहिले ते बाशिंग गिशिंग बांधलं. घरी आले, दादाच दर्शन घेतलं. कोण अर्जुना सुभद्रा सोबत लग्न. ते म्हणले तुमच्या बहिणीला विचारा, मला कशाला विचारता. आणि तिकडं दुर्योधनाला खबर लागली एका महाराजानं सुभद्रा पळून नेली. ते म्हणलं काय व नशीब आपलं खोटं, देवाची बहीण आपल्याला भेटली नाही एका महाराजांनी नेली. आणि मग सुभद्रेने सांगितलं दादा त्या महाराजानं मला पळून नेलं तीर्थावर, हे भेटले, मी रडू लागले. याने विचारलं तू कोण आहेस, तर मी सांगितलं बलराम दादाची बहीण आहे. तेव्हा याने त्या महाराजाला रट्टी दिली. दादा म्हणले त्याचा जीव घ्यायला पाहिजे होता. आणि कोणता होता महाराज. भगवान म्हणले दादा या बा असे कोणते महाराज घरी आणायचे नाही. तुम्हाला नाही म्हणत होतो, तुम्हाला लय नाद आहे. कोणते महाराज घरी आणायचा, असे आणले नाही पाहिजे कोणी महाराज घरी. आणले यानंच.
आणि मग दुर्योधनाला सांगितलं, अर्जुनाला सुभद्रा गौसरी. ते म्हणला जाऊ देवा, मला नका का भेटणं, पण आमच्या भावाला भेटली का? दिलीत ना मुद्दाम. आणि त्याची सोयरीक मोडून जर आबा दिली असती, ते खाऊ देत होता गेला भाकरी? अद्याप नाही. याला म्हणायचं राजकारण. भारतात एक नंबरचा राजकारणी कृष्ण होता. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला, एक नंबरचा. कल्पना करा, कोणालाच पत्ता नाही, आईला नाही, बापाला नाही, भावाला नाही, द्वारकेतल्या कोणाच व्यक्तीला नाही. लग्न कोणासोबत करायचं नवरीला सुद्धा पत्ता नाही, फक्त नवरदेवाला नवरीच्या भावाला. हे जीवनातलं त्याच्या नवलच आहे. कंसाला गंध लावण्यासाठी एक बाई जात होती, कल्याण बापू. बाई गंध लावायची, तिच्या करंगळी पसल्या बोटात ताकद होती साहेब. टकले साहेब, पण ती बाई होती 32 जाग्या वाकलेली. आबा, द्वापार युगात एका दशमस्कंदात असं चरित्र आलं श्रीमद भागवतात, की तिला जर संध्याकाळी एखाद्या माणसानं पाहिलं की माणूस जाग्यावरच मरत होता. रूपराशी हीन कळा, इतकी दिसायला हीन होती. 32 जाग्या वाकलेली. 8 जाग्यावर वाकलेला एक मुलगा होता, तो कहुळ नावाच्या महाराजांचा मुलगा होता. कहुळ महाराजांचा. त्याचं नाव होतं अष्टवक्र. बाकी 4 जाग्यावर, 3 जाग्यावर, 7 जाग्यावर, 9 जाग्यावर वाकलेली काही लोक ठराविक होते, वाचीचा पुराणात कधी कधी. पण 32 जाग्यावर वाकलेली एकच बाई, ती कुब्जा. आणि तिच्या करंगळी बसल्या बोटात अशी ताकद होती. तिनं कंसाला गंध लावला की त्याला झोप लागत होती. झोप कोणाला येत नाही माहितीये का? 2 गोष्टीनं झोप येत नाही. ज्याचं दुखतंय त्याला झोप येत नाही एक, आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप येत नाही 2. ज्याला परद्वेषी म्हणतात, परद्वेषी. ज्याचं दुखतंय, दाढ दुखायली, डोळा दुखायला, कान दुखायला, पाठ दुखायली, पोट दुखायली, पाय दुखायलाय, याला औषध आहे. पण दुसऱ्याचं खपत नाही, याला जगात डॉक्टरच नाही. याला परद्वेषी म्हणते. परद्वेषी. पर म्हणजे दुसरा, द्वेष म्हणजे सल. कंस हा परद्वेषी होता. कंसाला कधीच खपत नव्हतं, म्हणून कंसाला झोप लागत नव्हती. पण हिला तो ताकद भेटली होती त्या बोटामध्ये. काय पुण्य केला असेल तो मागचा जन्म हीच का तिचा? तिनं गंध लावला की त्याला झोप लागत होती. म्हणून कंसानं तिला एक पदवी दिली ती. त्या पदवीचं नाव होतं राजदाशी. हो, राजदाशी पदवी भेटली की राजदाशी 2च बायकांना आवाजाव बोलती, एक प्रधानाच्या आणि एक राजाच्या. बाकी सगळ्या बायकांना ती आरोतुरो बोलत होती. इतकी रोगील होती राजदाशी. तिचं नाव कुब्जा. नवल केवढे केवढे सांगतोय. एके दिवशी कंसाला सांगितलं, राजा एक बोलू का म्हणे तुम्हाला? 4थं उदाहरण आहे का 5? 4थं. तुम्ही आतापर्यंत नाना प्रकारचे औषध घेतले पण तुम्हाला झोप लागत नाही. प्रल्हाद बुवा, पण मी तुम्हाला गंध लावल्यावर तुम्हाला झोप लागती.
माझं काही महत्व आहे का नाही? अरे तुझं महत्व आहे म्हणून तुला राजदाशी पदवी दिली ना, हे सगळं ठीक झालं. पण मी 32 जाग्यावर वाकलेली, माझं एखादं वाकलेलं बोट तर सरळ करा ना. त्यावेळेला जेसीबी नव्हत्या. कंस म्हणला, बाई सगळे राजवैद्य आणून थकून गेले, तुला जर असं खाली टाकलं आणि तुझ्या अंगावर जेसीबी घातली तरी तुझे हाडं नीट होत नाहीत, इतके वाकलेले आहेत. हे माझ्या इलाजाच्या पलीकडचा तुझा आजार आहे, काही डोकं लावू नकोस, तुला राजदाशी पदवी देऊन टाकली. नाना प्रकारचे वैद्य थकले, गुण नाही. पण एके दिवशी पंढरपुरातला मालक, 8व्या अवतारातला जगाचा बाप 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. नंतर आक्रूर नावाची व्यक्ती घेण्यासाठी आली. त्या रथात जगाचा बाप बसला, मथुरेत प्रवेश केला. मथुरेत प्रवेश केल्याच्या नंतर एका व्यक्तीला मारलं. पहिले एका व्यक्तीला मारलं, तो रजक होता, कपडे धुणारा. 7व्या अवतारात ज्यानं सीतेची चेष्टा केली, त्याच कुळात उत्पन्न झालेला हा पुढे, त्याला यमुनेच्या तीरावर मारलं. त्याच्याकडून कपडे घेतले आणि ते कपडे घेतल्याच्या नंतर एक शिंपी भेटला. कबीरजी त्याला दर्जी म्हणतात हिंदी भाषेमध्ये. गज कैची ले दर्जी आया, कपडे थे कुछ ढिले ढाले, मन चाहे ओ तन पैनावे, जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय. ते कपड्याचं गाठोडं आणलं आणि त्या शिंप्याच्या घरी टाकलं. त्या शिंप्यानं टकले साहेब या दोघांकडे बघितलं. गज कैचिले, कात्री गज घेतली, माप घेतलं आणि दोघायला कपडे शिवले. दादानं सांगितलं, कन्हैया, ज्या शिंप्याने आपल्याला कपडे शिवले, ताहेर केलाय, मथुरेत आल्यावर यांना द्यायचं काय? दादानं त्या शिंप्याच्या डोक्यावर हात ठेवला, आबानं आशीर्वाद दिला, तुझ्या कुळात असा साधू जन्मल, असा साधू जन्मल की मी त्याच्या हातानं दूध पिईन आणि जेवण. म्हणून शिंप्याच्या कुळात संत शिरोमणी नामदेवराय जन्माला आले. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. वंश पुण्य. या प्रत्येक क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर वंशाचं पुण्य लागतं टोकले साहेब, परिसराचं पुण्य लागतं, ग्रामदेवतेचं पुण्य लागतंय, भूमीचं पुण्य लागतं, वाडवडिलांचं पुण्य लागतंय. त्याच्याशिवाय माणूस मोठा होत नसतो. आध्यात्मिक क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर सरस्वतीची कृपा लागते. सरस्वतीची कृपा झाली रे झाली की लक्ष्मी सरस्वतीला म्हणती त्याच्या घरी जाय. सरळ सांगते दादा महाराज. लक्ष्मी काय म्हणते, सरस्वती काय म्हणते लक्ष्मीला? तो अत्यंत गोड परमार्थिक आहे, त्याच्या घरी जाय. पण त्यानं का परमार्थाचे नियम मोडले की सरस्वती लक्ष्मीला म्हणते त्याचा सोपडा साफ करूनच वापसी. हा, लक्ष्मी स्वतंत्र नाही बरं. लक्ष्मी कोणाच्या तरी ताब्यात आहे. लक्ष्मी मनाने येत नाही. ह्या लक्ष्मीच्या पिरियडमध्ये एकूण एकीला उष्ण पीठ देत नाहीत, म्हणजे पिठात लक्ष्मी जाते. कशी जाईन तशी? इतकी येडी आहे का ती कोणाच्या घरी जायला? काही काय बाया तर इतकी अंधश्रद्धाळू. आमच्या पोरायची माई एके दिवशी मला बाथरूमला जाऊ देणे गेली गाठी मारल्याशिवाय. त्या पहाट गाठी मारतात ना लक्ष्मीच्या, आणि गाठी मारल्या मग आता जा म्हणलं काऊन? हा गाठी मारल्याशिवाय संडासला जात नसते. मी म्हणलं डोकं खराब झालं कर तू. लक्ष्मी येडी आहे का कुठे बी जायला? कशी जाईन? अशी जर लक्ष्मी आली असती तर मी 4 दिवसात कीर्तनाला गेलोच नसतो. कोणाच्या कापसाचे बोंड तोड घरी नाही, एखाद्याच्या मकाचे 2-3 कणस मोड घरी नाही, 2-4 मोसंब्या घरी नाही. पठ्याच्याच घरी लक्ष्मी आली असती ना. लक्ष्मी येतच नसती. भाग्याची निवडशे, उद्यमाचे, संपत्ती तापेशे, घर रे अन्न मान धन
कृपा झाली की पक्वाद वाजिता येतो, गंधर्वाची कृपा झाली की गायन करता येतं, सरस्वतीची कृपा झाली की बोलता येते, धन्वंतरीची कृपा झाली की डॉक्टर होता येते. झालं ना पूर्व तुमचा आबा. विठ्ठला विठ्ठला शास्त्र आहे त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब. जगाचा मालक कपडे शिवले शिंप्यानं, नामदेवराच्या कुळात अवतार घेतला. काय मोठी ताकद. पुढे बघा, एक व्यक्ती हार घालायला चालला दादाबा. त्या व्यक्तीचं नाव होतं सुदामा माळी. सुदामा नावाचा माळी. तो कंसाला हार घालीत होता. त्याला खरं तर कंस आवडत नव्हता, पण बळीवीर शक्ती बोलू नये, मोठ्या माणसाच्या विरोधात जाता येत नसतं. काही काही गोष्टीला पदाला प्रणाम करावा लागत असतो, प्रणाम करावा लागत असतो पदाला. आमच्या गावाला जेवढे तलाठी आले, साहेब ग्रामसेवक आहेत का तलाठी? ग्रामसेवक आहेत ना, जाऊ दे तुमचं नाहीच कित. मग तलाठी. आमचं दुकान म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे बरं का. ज्याच्या अंगाला शर्ट येईन त्यानं घालायचं. मी काय कोणाला शिवून आणतो नाही. पदाला नमस्कार करायचा असतो. सुदामा नावाच्या माळ्याला कंस आवडतच नव्हता, पण राजा आहे ना, यया नरामाशी राजा, तो ईशेशी बुद्धी जाण माझा. कारण राजाश्रय असल्याशिवाय राजा होता येत नसते, त्याला मानावंच लागते. आमच्या गावाला तलाठी आला की ते पियानरच याचा. हो. मी त्याला हात जोडून साहेब म्हणलं. हे मला म्हणलं त्याला का चालता येईन, साहेब कसं काय म्हणले? अरे मी म्हणलं तो कसा असू द्या, त्याच्या संसाराला वाईट असेल, पण त्यानं सही केल्याशिवाय आपली 7-12 बँकेत चलत नाही. त्याच्या पदाला नमस्कार. सुदामा नावाच्या माळ्याला कंस आवडत नव्हता, पण राजाचा राजा होता ना, तो मथुरेचा राजा होता, म्हणून हार घालायला जात होता. पण जाता जाता रस्त्यामध्ये रथ दिसला. त्या रथामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामजी दिसले. अकुराला सांगितलं प्रणाम महाराज, या दोघांना हार घालायचे. बलराम दादाला आणि कृष्णाला हार घातला. दादानं सांगितलं का नाही काय द्यायचं या सुदामा माळ्याला? कल्याण बापू जगाच्या मालकानं सुदामा माळ्याच्या डोक्यावर द्वापारयुगात हात टेकला आणि असा आशीर्वाद दिला, तुझ्या कुळात असा साधू जन्मल, तो साधू माझ्याकडे येणार नाही, मी त्याच्या भेटी करता जाईल. द्वापारयुगात एका माळ्यानं हार घातला. द्वापारयुगात. तर कलियुगामध्ये त्या कुळामध्ये, माळ्याच्या कुळामध्ये असा साधू जन्माला आला, तो साधू देवाकडे नाही गेला, देव त्या साधूकडे आला. त्या व्यक्तीचं नाव आहे सावता माळी. धन्य ते आरण रत्नाची, रत्नाची
जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोवाचे कोडे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. साऊंड आवाज द्या. आता वरचे करणे बंद केले तरी चालतंय. काय होतंय मोटर चालू आहेत एरंड भिजले ऊस कोरडा इथं बसलेल्याला आवाज आला पाहिजे घरी बसलेल्याला बिलकुल नाही आवाज गेला पाहिजे. विठाला 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 प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या तुकोबारायांचा आहे. एक जणांना उठून ते केळीचा खांब काढून घ्या तो हे तिथं तुमच्या मागे लावलेला हे कॅमेरावाले दादा काढ रे ते पानच वरबाडून घेणं इतकं कशाला शेतकरी येईन तू गागा भट्टावणीच करायला काशीतल्या विडाला विडाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे तुकोबाराय 8व्या अवतारातील जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा या परमात्म्याचं नवल प्रतिपादित करतात. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहेत उदरात आहेत असा ब्रह्मांड नायक नंदाच्या घरी बालकत्व निभवतय हेही त्याच्या जीवनातलं नवल आहे. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडी घेती विश्वामध्ये व्यापून भरलेला लक्ष्मीचा पती कमल नाभ हा जगदानंद कंद जगतपती असताना सुद्धा गवळणीनं त्याला कडेवर घेतलंय. नवल केवडे केवडे हे नवले पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. कधी कधी आपली परिस्थिती नाजूक झाली तर संध्याकाळी आपला बायकोचा ठिकाण लागत नाही खाचा. या विश्वाला भरण पोषण करणारा जगाचा मालक आहे ज्याच्या कृपेशिवाय पृथ्वी तृप्त होत नाही किंवा ती तृप्त केल्याशिवाय त्याला आनंद नाही. आणि त्या जगाच्या मालकाला यशोदा जीव घालती. नवल केवडे केवडे तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. इथंही नवल आहे. आपण एक बायको केल्याच्या नंतर आपण ब्रह्मचार्याच्या यादीतून निष्ठलो आबा ती सांभाळा न सांभाळा अक्षिदा पडल्यान 7-8 दिवसाला काढून दिली तरी पण ब्रह्मचार्याच्या यादीतून निष्ठाला. आणि कालांतरानं जर ब्रह्मसन्यास घेतला तर त्याला बाल ब्रह्मचारी म्हणत नाहीत नुसता ब्रह्मचारी म्हणते. पण इथं 16,108 असून तरी ब्रह्मचार्याच्या यादीत नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नांनी चालत असलेली जुनाट परंपरा
माझ्या ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोकोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई या अष्टादश संतांच्या नामाचा जयघोष, विटेवरच्या मालकाच्या नामाचा जयघोष, भगवान शिवशंकराच्या नामाचा जयघोष चालत असलेली जुनाट परंपरा रोयलागड क्षेत्र अशा परमपावन नगरीमध्ये आजचा हा काल्याचा प्रसंग माझ्यासारख्या अज्ञानी व्यक्तीला आजचं काल्याचं कीर्तन सांगण्याचा योग आला. माझं महत् भाग्य. विठाला विठाला. उपस्थित पंचक्रोशीतून आलेला सर्व श्रोतावर्ग, गावकरी मंडळी सर्वांना नाक घासून प्रणाम करेल. आसाराम महाराज निर्वाडीकर असतील, गायनाचार्य दादा महाराज असतील, आदरणीय विष्णू महाराज असतील, राधाकिशन महाराज असतील, राजाराम महाराज असतील, आदी करून सर्व महाराज मंडळी, गजानन महाराज असतील, सर्व मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मृदंगाचार्य मृदंग विशारद आमचे प्रल्हाद महाराज असतील, आदरणीय पांडुरंग महाराज असतील. एखाद्याचं नाव विसरलं असेल तर परवाला सक्रात झाली, बायकोने घेतलंच असेल, मॅच घ्यावा असं काही पण नाही. विठाला विठाला. सर्व महाराज मंडळीमध्ये काही जे टकले मंडळी सर्वांना किंवा पंचक्रोशीतून आल्या सर्व गुणीजन विनेकरी चोपदार आदी करून सर्वांना धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद. आवाज छान द्या, देव तुमचं चांगलं करील. आदरणीय राजकीय क्षेत्रातील जडवडतनं आमचे आबासुद्धा आलेत, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय डॉक्टर साहेबसुद्धा आलेत, त्यांनाही धन्यवाद. सर्व पंचक्रोशी त्यांना त्यांना प्रणाम करतोय आणि अभंगावर येतोय. विठाला गोड करा, आवाज गोड करा, ते खूप चांगलं करीन तुमचं. करीत जा, आवाज चांगला करा. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. ब्रह्मांड नेमकं म्हणायचं कशाला? पृथ्वीवर सर्व व्यापक स्थितीची भयव्याप्ती जर बघितली तर आपण जे राहतो त्या लोकाला मृत्यूलोक म्हणतात. या मृत्यूलोकात आपलं वास्तव्य आहे, त्याला जांबूद्वीप म्हणतात. जांबूद्वीप, शिवहलद्वीप, कौचद्वीप, शाल्वद्वीप, पलवंगद्वीप असे 7 द्वीप आहेत. आपण ज्या द्वीपात राहतो त्याला जांबूद्वीप म्हणतात. आपल्याला आपल्या द्वीपाची व्याप्ती माहित नाही तर बाकी त्या 6 द्वीपाची व्याप्ती काय बघणार आहेत? या 6 द्वीपाच्या खाली पुन्हा 7 पाताळ आहेत. आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, महातळ, रसातळ, पाताळ. हे 7 पाताळ. खालचे 7 आपण राहतो, हे 7 14, वरचे 21 सुर्ग आणि 14 भुवन. भुवनत्रयी, भुवन आस्तु, आस्तु खनी, आस्तु पासोडी, मिमध्य, मिमकृतू, मिम सांख्य, मिम प्रणाली, मिम उच्चती आणि मिम व्याप्ती. हे अशा 9. याच्या पलीकडचे किती असतील त्याचा काय मेळ नाही, माझ्या वाचनात इतकेच आलेत. अशी व्यापकता ज्याच्यात त्याला ब्रह्मांड म्हणतात. ब्रह्मांड. आपण एका पाताळाची व्याप्ती करू शकत नाही. सागराची लांबी किती आहे विज्ञान सांगेल, सागराची रुंदी किती आहे विज्ञान सांगेल, सागराची एका ठिकाणची खोली किती आहे हे विज्ञान सांगेल, सागरामध्ये पाणी किती हे सांगणारा आतापर्यंत जगात एकही विज्ञानवादी माणूस आलेला नाही. त्यानं किती जरी उरफाट्या सोयीच्या उड्या जरी घेतल्या तर सागराच्या व्याप्तीची स्थिती सांगण्याचा अधिकार आतापर्यंत कोण्या कोंबड्याच्या हातात पंढरपुरातल्या मालकानं दिलेला नाही. विठाला विठाला. एक जण म्हणे मला पाताळातल्या लोकांना बोलायचंय. कसा बोलशील? नुसतं सांगा, तो हात लावल्यावर जर बिघडलं तर ते बा भरून घेईल. तो या पाकिटात मेळ नाही बसायचा. पाताळातल्या लोकांना मला बोलायचंय. त्याची बायको जरा उचकानीच होती. बायका उचकाण्या भेटल्या की माणसाचं सगळं इचकून जात असतं. ज्याच्या जीवनात बायको सदाचारी, सात्विक, सुशील, त्या व्यक्तीला वनवासात पण स्वर्ग आहे. आणि ज्याच्या जीवनात बायको उचकानी भेटली त्याला सोन्याच्या बंगल्यात पण मसनवाट आहे.
बायको जरा शहाणी होती, ती म्हणली आपल्याला पाताळातल्या लोकांनाच बोलायचे. मी म्हणलं शेजाऱ्याला बोलून आणि पाताळातल्याला काहीच किती नाही. म्हणे बोलायचंय, काय करावं लागेल महाराज? मी म्हणलं बोर घ्या. खाली कसं जाता येईल? बोर घ्यावा लागेल ना मोठा. बोर घेतला. महाराष्ट्रात जेवढे पाईप आहेत तेवढे पाईप संपले. विदेशातून पाईप आणले, दुसऱ्या राज्यातून पाईप आणले, मशीन आणल्या, पाईप संपले, मशीन बंद पडल्या. पण पाताळातून काही आवाज आलाच नाही. ते म्हणलं महाराज हजारो फूट खाली बोर गेलाय हो, पाताळ लागतंय तरी कवा? मी म्हणलं ते लागलंय, फक्त वरी आवाज येईन. या बोर मध्ये तून पपेच माय उडी आणा, म्हणजे खाली गेल्यावर आवाज येईल. ते तवा बोर मध्ये पडले दोघं, अजून काही त्याचा मेळ नाही. त्याच्या पोराने श्राद्ध घातली नाही, काहीच नाही. खालचा कुठं आवाज येत असतो का? तळा तळाची भय व्याप्ती, हे गांगुष्टा जन्नुर्जंघा स्थिती, हे कवना कळेगा व्याप्ते नारायणा. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश विटेवरचा मालक पंढरपूरच्या मालकाने हे सगळं निर्माण केलेलं वैभव हे तुमच्या आमच्या डोक्याच्या पलीकडचे. पाताळातला विषय कळत नाही, एका दीपाचा विषय लागत नाही, एका सागराचा विषय लागत नाही. प्रियव्रत नावाच्या राजाने ज्या ज्या दिशेने रथ नेला त्या त्या दिशेने सागराची निर्मिती झाली. 7 सागर निर्माण झाले, एवढी व्याप्ती. आणि हे सगळं ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे, हरी हा बालक नंदा घरी, हे त्याच्या जीवनातलं नवल आहे. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. किती मोठी व्याप्ती, किती मोठी व्याप्ती. ज्याला 550 एकर जमीन आहे, 100-200 क्विंटल सोयाबीन झाल्यावर ते पाहुण्याला राम राम घालीत नाही. तो विश्व ज्याच्या उदरात सामावलंय ते नंदाच्या घरी बालक तो निभवते. किती लिंता आहे जगाच्या मालकाकडे, काय नम्रता असेल विटेवरच्या मालकाकडे, काय नाविन्य असेल त्या जगाच्या मालकाकडे. 8व्या अवतारात भगवान परमात्म्याने प्रत्येक गोष्ट नवलाची केली. 7व्या अवतारात बांधलेले होते. बोलीला वाल्मिक तैशेची करीन वर्तोनी दावीन मने नामा. नामदेवराय सांगतात 7व्या अवतारात भगवान प्रभू रामचंद्र जसं बोलले तसंच महर्षी वाल्मिक जसं बोलले तसं वागले. एका तिळा इतकं सुद्धा आजूबाजूला सरकता आलं नाही. 8वा अवतार मुक्त आहे. प्रत्येक गोष्ट नवलाची. एकच लग्न 7व्या अवतारात. ती बायको हरवल्यावर सुद्धा दुसरी केली नाही. तिला शोधण्यामध्ये फार वेळ घातला. मग बंदच तो ते. ओघाच्या पाठीमागे अवतार होता. एका तिळा इतकं सुद्धा बाजूला सरकता येत नव्हतं, नवल करताच येत नव्हतं. शोध घेतला, ज्याला नेली त्याला मारलं, पुनश्च प्रपंचाला सुरुवात केली. 8व्या अवतारात तसं नाही. 16,108 लग्न केली. देवाची 16,107 लग्न झाली. आवा एका दिवशी सकाळी लवकर देवानं आटपिलं. नवल सांगतोय लवकर आटपलं. देवकी मातेचं दर्शन घेतलं. देव पाया पडत होते आईच्या. आई वडिलाचं दर्शन घेणारा सगळ्यात मोठा वारकरी. मायबापाच्या विरोधात जात असेल आणि खपक्या तुळशीची माळ घालीत असेल तर समजायचं नंबर 1चा पाकिस्तानी आलाय. वरच्या भूषणाला किंमत नसती. बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानती याला महत्व असते. गळ्यात किती माळी आहेत त्याच्यापेक्षा मायबापाला किती मानतो हा महत्वाचा विषय. आई वडिलाला जर नीट बोलत नसेल आणि किती तुळशी अंगावर घेतले असतील तरी काय अर्थ नाही. तुळसच म्हणत असेल महच पाप उदयाला आलं, मी मेल्याच्या गळ्यात आले. आईचं दर्शन घेतलं. आईने विचारलं कृष्णा कन्हैया फार लवकर आटपलंस रे. हो आई काय काम आहे बाळा? आई एक विचारू का तुला? काय रे? मला अजून एक लग्न करा वाटायले. नवल केवढी केवढी सांगते. देवकी मातेनं सांगितलं कृष्णा 16,107 आहेत ना पहिले. आई मला सांग ना 16,107 लग्न केले याच्यात एखाद्या बाईला काही कमतरता पडू दिली का? नाही म्हणे. एखाद्याची चोळी फाटली नाही, साडी फाटली नाही, चपलाचे बंद तुटले नाही, अजून एखादीच्या माहेरातलं घराणं नाही. मग आई 16,107 म्हणायला जरा जड जात. एक करू दे ना 16,108.
देवकी मातेने सांगितलं कर बाबा चांगल्या घरची एखादी. ठीक आहे म्हणला आई येतो. पाहून तुझे का सोयरी. कृष्णाने सांगितलं नाही आता बघायची. काय बोलतो कृष्णा, कोण्या पाहुण्या रावण्याची मेळ नाही काय नाही, बघायची म्हणतो. मला तर म्हणला मी लग्न करून येतो. येतो नाही तू ताण घेऊ नको, येतो. सुनबाई तुला घेऊन येणार आहे मी. ये बाळा ये. भगवान मुलीच्या वडिलाकडे गेले. त्या मुलीच्या वडिलाला काय राम राम जय हरी नमस्कार काय करायचं असेल ते केला. कोण आपण. मुलीचे वडील.